तर ना एक करायला गेलं की एक काहीतरी होतं. मी आता छोटा स्टँड केला आणि थोडंसं माझं हा ओरिजिनल कलर, तिथं थोडासा कलर असं वेगळा वाटत होता ना, तर अशा प्रकारे आहे. आणि कोणी कोणी माझं अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. मेसेंजरला मेसेजची वाट बघू नका, लिंकची वाट बघू नका, किंवा व्हिडिओ वगैरे तिथे पाठवेन असं वाट बघू नका. प्लीज इकडे तुम्ही डायरेक्ट यूट्यूबला या. कारण की काय झालं माहिती आहे का, माझं मेसेंजर मी डिलीट केलं आहे, त्याच्यामुळं काय प्रत्येकाला तिथे मला मेसेज करणं शक्य होत नाही. फोन सरळ बसे ना, पण हे ना असं असं करतच मगाशी माझा फोन पडला. ते मी उलाढाल काय एकत्र करते ना, त्याच्यावर फोन माझा पडतो सारखा सारखा. आज मी जेवणामध्ये खाल्लेलं आहे, काय खाल्लं आज माझी मेथीची भाजी संपली. मी काय मेथीची भाजी आज खाल्ली नाही. मी फक्त डाळ भात खाल्ला आहे आणि त्याच्यानंतर सकाळी एक केळ खाल्लं होतं म्हणून डाळ भात खाल्ला. आणि अजून काय खाल्लं, हां डाळिंब एक होतं, एकच शिल्लक होतं. मग तू खा मी खा, तू खा मी खा हे चाललं होतं. 3 दिवसामागचं होतं ते. आज सकाळी किती जण प्रयत्न केले गौरांगची तब्येत बरोबर नाही, त्याच्यामध्ये नाहीच, काय देईल ते नाहीच म्हणतोय. मिस्टरांना बोलले अरे मी सोलून देते ते तरी खा, नाही. मग म्हटलं राहू दे, कोणीच खाऊ नका, मीच खाते. उठल्या डाळिंब एक खाल्ले, एक डाळिंब खाल्लं. त्याच्यानंतर परत 9:30-10 वाजता मी परत एक केळ खाल्लं. त्याच्यानंतर मग आत्ता फक्त डाळ आणि भात खाल्ला. सगळं जास्त व्हायला, हेवी लोड व्हायला नको ना, म्हणून तर तेवढंच खाल्लं. आणि मग म्हटलं विचार अचानकच आलाय माझ्या. मी म्हटलं मी विचार करतो. मी मग परवा साड्या लावलेलं सगळं ओपन करून बघितलं, त्याच्यामध्ये मला कुठली चांगली वाटेल 4-5 साड्या अशा टाकून बघितल्या, पण एवढं काय खासच वाटे ना. कारण की एकतर मी आवरलेलं पण काय नव्हतं आणि आवरल्यानंतर ना साडीचा लुक थोडासा चांगला वाटतो, पण मी काही आवरलेलं नव्हतं. असंच मी घरातल्या टी-शर्टवरती असं टाकून बघत होते, ते आवडलीच नाही. मग ही जराशी बरी वाटली त्यातल्या त्यात, आणि एकदम कडक इस्त्री केलेली होती ना, तर मग म्हटलं असू दे. कॉटनच्या साडीचं थोडंसं, ही कॉटन नाही आहे तशी, आत्ता मी इस्त्रीला बाहेर दिल्या होत्या त्या कॉटनच्या साड्या आहेत. मग त्या काय होतं, जरा जरी म्हणजे मी आत्ता नेसले ना तर संध्याकाळी परत नेसता परत सुरंगळलेली दिसणार, म्हणून मी त्या काय ओपन केल्या नाहीत. हीच जरा, आणि आंबाडा पण घालायचा आहे त्याच्यामुळे म्हटलं ही चांगली वाटेल. ही साडी माझ्या मम्मीनं घेतली, म्हणजे चॉईस माझी आहे, पैसे तिनं दिलेत. छान वाटते, मला छान वाटते, मला आवडली. तर आज काय पाऊस अजिबात, म्हणजे पाऊस नाहीच आहे आणि पावसाचं वातावरण पण नाही. काल थोडंसं झालं होतं पण आज काय नाही आहे. आणि मेसेंजरला पण एका ताईनं विचारलं होतं मला की मॉनिटायझेशन झाले का तुमचं चॅनल म्हणून. तर ताई नाही झालेलं अजून, थोडंसं माझे सबस्क्रायबर पूर्ण झालेत पण वॉचिंग टाईममध्ये थोडंसं अजून व्हायचं आहे. तर जर तुमचं चॅनल असेल तर मला कमेंट करून सांगा. त्या बहुतेक नवीन आहेत वाटतं, तर कमेंट करून सांगा मला. आणि बऱ्याचशा लोकांची पुन्हा मला कमेंट येत आहेत. मी माझं ना पहिलं जाऊन तुम्ही प्रोफाईल पाहत जा, म्हणजे माझी पूर्ण डिटेल्स तुम्हाला समजेल. किंवा एका दुसरा व्हिडिओ पाहत जा. माझे प्रत्येक व्हिडिओमध्ये भक्ती, गौरांग नाहीतर मिस्टर ह्यांची ना उल्लेख हा केलाच असतो. कुठल्या पण व्हिडिओमध्ये बघा त्यांचा असा एका दुसरा का असं शब्द असते ना, पण ते थोडंफार का होईना व्हिडिओमध्ये असं मी बोलते, म्हणजे येत नाहीत प्रत्येक वेळी ती सगळीजण, पण माझ्या तोंडातून एकदा तरी तो शब्द गेलेलाच असतो. त्याच्यामुळे ना तुम्ही पहिला ना एका दुसरा व्हिडिओ पाहत जा, म्हणजे तुम्हाला माझे डिटेल्स समजून जातील. तर तरी पण सांगते तुम्हाला, मी प्रॉपर कोल्हापूरची आहे. मी आत्ता सध्या लग्न झाल्यानंतर, लग्नाच्या अगोदर आजरा तालुक्यामध्ये पेद्रेवाडी गाव आहे माझं, तिथं शिक्षण माझं गडिंग्लजमध्ये झालं आहे. 2006ला माझं लग्न झालं आहे. आणि काय सांगू, तेव्हापासून मी इकडे 2006 पासून, म्हणजे 2005 पासून मी कोल्हापूरमध्येच आहे आत्तापर्यंत, 2024 पर्यंत. तर ना और कुछ
मिस्टरांचं नाव अमोल मारुती चव्हाण, स्वतःचं घर आहे, इथंच राहते. मुलं 2 मुलं आहेत, गौरांग भक्ती. मुलगा 12वीला आहे, मुलगी 8वीला आहे. आणि सासू सासरे वगैरे नाही आहेत. 2 नंदा आहेत, त्यांची पण लग्न झालेत. आणि प्रॉपर मिस्टरांचं गाव आहे ते आजरा तालुक्यातच आहे, पण तिकडं कधी आम्ही गेलेलो नाही आहे. इथं लग्न झाल्यापासून इथेच आहे. आणि काय माहिती जाणून घ्यायची आहे असेल तर कमेंट करा, तेही सांगते. आणि तो मी ना मेसेज एक करत होते ना ते ऑफिशियल मेडिकलचं, तर त्याने सॉरी माफी मागितली. तर ठीक आहे, पुन्हा ही चूक करू नका. मॅसेज करताय तोपर्यंत ठीक आहे, पण असं कापून घेऊन किंवा असं काय प्रूफ करायच्या नादाला लागू नका. माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, दुसरा चान्स नाहीच आहे मिळणार कोणाला. त्याच्यामुळे ट्राय पण करू नका आणि आय लव्ह यूची मॅसेज पाठवू नका, मी रिप्लाय देणारच नाही. तर असं आहे माझी थोडीशी लाईफची माहिती. नाही तर लाईफ म्हटल्यावरती चाललीच काय म्हणाल, जाते कुठलं असंच लगेच सोडून जातात. आत्ता कुठं पिढ्याला तुम्हाला चालू केलं, लगेच तुम्ही म्हणाल सोडून जा, नाही तसं. तर ना मला संध्याकाळी व्हिडिओ करायला खरंच जमणार नाही. त्याच्यामुळं संध्याकाळी मला 6-7 वाजेपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा की ही साडी हा लूक राहू दे का काय. एक माझ्याकडे पोपटी कलरची साडी आहे ह्याच्यामधली सेम, तर ती घातली तर पोपटीच कलर आहे, डार्क आहे पण तो कलर कसा वाटेल. म्हणजे सेम पीस, फक्त दाखवू काय तुम्हाला, पण मी त्यांना एका हातानं कॅमेरा पकडला. तर ना तशी ती एक साडी आहे, पण मला एवढी अशी वाटली नाही. मला हा जरासा कलर म्हणजे बरं वाटला आणि लाईटमध्ये चांगला दिसतो कलर, म्हणजे शायनिंगवाला आहे ना, तर लाईटमध्ये चांगला वाटेल. तर चला आता हे मी सगळं आवरते आणि आता मी साड्या परत इकडे सगळा पसारा काढून टाकला आहे, तो सगळा जरासा आवरून ठेवते. म्हणजे मला संध्याकाळचं थोडंसं घरी जेवण अगोदर बनवायचं आहे. जेवण वगैरे सगळं बनवून ठेवून मग मी आज का मला मिस्टर सोडायला वगैरे येणार नाहीत, कारण की त्यांनाच वेळ होणार आहे. गौरांग वास्तुशांतीवरून आल्यानंतर त्याला पण घेऊन जाणार नाही. भक्ती आणि तो म्हटलं राहा तुम्ही घरी, माझं मी रिक्षा करून वगैरे जाते. खरं की थोडंसं लांब पण आहे. आणि मग पुन्हा मला एक धाकधूक, तो सोडायला गौरांग मला येतो कुठे पण मला ना तो घरी पोचून मला कॉल करेपर्यंत ना धाकधूक पोचला असेल की नाही हे एक टेन्शन असतं. मग त्या टेन्शनमध्ये 1-1.5 तास माझा निघून जातो. मग त्याच्यापेक्षा ना म्हटलं नको, मी गप्पपणे रिक्षा करून जाते, तुला पण ताप नको आणि मला पण ताप नको. कॅमेरा कसा काय राहिला एका ठिकाणी, पडला तर झालं. मग अशीच पडलाय. अजून मी मिस्टरांना म्हणजे माहीतच नाही. आता मी व्हिडिओ करता वेळी ते पडले आणि तुटलंय, ते दाखवलं ना तुम्हाला. म्हणजे हे लाईटिंगचं असतं, हे लाईट कमी जास्त करायची LED ला आता तर त्याचं होतं ते तुटलेलं आहे. ते का आता आणून देतील तेव्हा, तोपर्यंत मला असं छोटा हे स्टँड नाही, ते स्टिकवाला आहे ना, तो मला जरा बरं पडतो. पण तो बाहेर, मग आता म्हटलं साडी पण दाखवायची होती, हा लावू. तर ह्याचा कारभार झाला माझ्याकडे. एक तर सारखं तुटतं फुटतं काय नाही काहीतरी, कप तरी राहतच नाहीत घरातले. आणि हे आता काय चांगलं लाईट होतं, शॅडो चांगली यायची आहे ना, पण आता काय 4 हे होत्या याला, चांगली लाईट पडत होती. असो, होऊन गेले, त्याचा विचार करायला नको. आणि चला मग कमेंट करूच, लगेच हा व्हिडिओ अपलोड करते, मला पटकन कमेंट करूच सांगा माझा कसा लुक, साडी हा राहू दे का. हां चला, बाय बाय.